हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ। सरकार चर्चेसाठी तयार आहे म्हणत किरेन रिजिजू यांचे विरोधकांना पुन्हा एकदा चर्चेचं आवाहन। पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आंदोलकांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। संबंधित कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश। पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडर वाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या धमकी प्रकरणी राज ठाकरेंची टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट। पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या धमकी प्रकरणी भेट। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 26 जुलैला राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त मोर्चा। शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर पर्यंत मोर्चा। पेपरफुटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, तर दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार। पंतप्रधान मोदींची ट्विटरवरून माहिती। पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर राहुल गांधींचं उत्तर। तरुणांच्या भविष्याचं सर्वाधिक नुकसान तुम्ही केलं। शिक्षण व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं कामही तुम्हीच केलं म्हणत सरकारवर हल्लाबोल। पेपरफुटी प्रकरणाचे संसदेत पडसाद। संसदेच्या परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने। दोघांकडूनही एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यातील मूर्तिजापूरला बंदला हिंसक वळण। दुकान बंद न केल्यानं दुकानांची तोडफोड। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। सोमेश्वर धबधब्याचं रौद्ररूप समोर। नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन। हाकेच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली। कोथरूड परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। या ठिकाणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनातही केला गेला। दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करायचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। आपण पाहतोय की इथं पोलिसांनी कडक बंदोबस्त केलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात सुद्धा आंदोलन पाहायला मिळत आहे। इथं चांगला प्रतिसाद मिळतोय आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन इथं स्थानिकांना प्रवाशांना केल्याचं पाहायला मिळत आहे। कोथरूडमध्ये रास्ता रोको केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय पुण्यातनं थेट आपण हे दृश्य पाहू शकतोय। कोथरूडमध्ये हा रास्ता रोको झालेला आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि म्हणून हा रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतं। वंचितनं महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानं ही दृश्य आपण पाहू शकतो। पुण्यातनं थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्राची बंदची हाक दिली होती। अनेक शहरातनं पाठिंबा मिळताना दिसतोय। पुण्यात सुद्धा आपण पाहतोय पुण्यात कोथरूडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे प्रशासनानं। वंचितनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्यानंतर हे आपण आंदोलन पाहू शकतोय। मोठ्या संख्येनं नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते।
महाराष्ट्र बंदच्या हाकेमध्ये दिल्लीतल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलक तैनात झाले होते आणि त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। खाकी वर्दीतले पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत असं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत वैभव सोनवणे जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण पाहतोय इथं मोठ्या संख्येनं आता आक्रमक आंदोलक आलेले आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद बंदला मिळतोय। दुर्गा काही काळासाठी जे मोर्चेकरी आहेत हे आक्रमक झालेले होते। वंचितने जो मोर्चा आयोजित केला, या मोर्चाला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळताना दिसतोय। विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते। हा मोर्चा जेव्हा कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांच्या कार्यालयासमोर आला तेव्हा हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यालय बंद करा या मागणीसाठी कार्यालयाच्या समोर थांबलेले होते आणि कार्यालय जे आहे ते बंद केलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या ऑफिसच्या स्टाफने घेतल्यानंतर मोर्चेकरी काही मिनिटं आक्रमक झालेले होते। मात्र पोलिसांनी मोर्चेकरी आणि कार्यालय याच्यामध्ये भिंत बनवत जे मोर्चे जे पुढारी आहेत या मोर्चाचे वंचित बहुजनचे त्यांना सगळ्यांना एकत्र घेत त्यांची समजूत काढली आणि आता हळूहळू मोर्चा जो आहे तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आलेला आहे। काही मिनिटांसाठी मात्र सुनील कांबळे यांच्या कार्यालयाच्या समोर तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। आता हे वातावरण निवळलंय आणि मोर्चा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालाय। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी वैभव। आपण पाहतोय पोलिसांनी कडक बंदोबस्त या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। चांगला प्रतिसाद पुण्यामधनं पाहायला मिळतोय। वसई विरारला पावसानं झोडपून काढलंय। काल रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आहे, त्यामुळे विरारच्या विवा कॉलेज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागतेय। चाकरमानी आपल्या इच्छित स्थळी जात आहेत। विवा कॉलेज युनिटेक परिसरामध्ये सखल भागात आता पाणी साचलेलं आहे। मोठं पाणी साचलंय। सध्या पावसाचा जोर कमी झालाय आणि हा जोर वाढला तर संपूर्ण रस्ते पाण्याखाली जाण्याची पुन्हा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, सतर्क राहावं असं आवाहन आता वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी केलंय। आपण पाहतोय की या ठिकाणी विवा कॉलेजच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। वसई विरारमध्ये नेहमीच पाणी साचतं आणि हे सगळे जे रस्ते आहेत ते सखल भागातले आहेत। या ठिकाणी अगदी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। या पाण्यातूनच खरं तर वाहतूक सुरू आहे। त्याचबरोबर कचरा सुद्धा जो रस्त्याच्या कडेला ठेवला होता तो सुद्धा आता वाहून रस्त्याच्या मधोमध आल्याचं पाहायला मिळत आहे। आता अजीव पाटीलचे महापौर आहेत, त्यांनी आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर पाणी निघून जाईल याची काळजी घेत आहेत। पुढे बातमी आहे भिवंडीमधनं। इथं ग्रामीण भागात गेले 24 तास संततधार पावसाची सुरू आहे, त्यामुळे कामवारी नदी दुथडी भरून वाहतीये। नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे भिवंडीच्याच महानगरपालिकेनं खाडी किनाऱ्यावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदीपात्रात जायला मनाई घातली आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर सखल आणि खाडी किनारी भागात पाणी भरायची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। मुरबाड तालुक्यातनं गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती तयार झालेली आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि म्हसा रोडवरच्या नव्यानं बांधलेल्याच फ्लायओव्हर खाली सुद्धा पाणी तुंबलंय, त्यामुळे परिसरातल्याच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि वाहन चालकांना याच पाण्यातनं वाट काढावी लागतोय, प्रवास करावा लागतोय। पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। पश्चिम किनारपट्टीवर चिंचणीमध्ये पाणी भरू लागलं, त्यामुळे प्रशासनानं सुमारे 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे। जिल्ह्यात शेकडो गावात वीज पुरवठा खंडित झाला आणि अनेक भागात मोबाईल नेटवर्क सुद्धा बंद झालंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सोसाट्याचा वारा वाहू लागला, त्यामुळे 3 भाविक जखमी झाले। पत्रे उडाल्यामुळे ते जखमी झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये ही घटना घडली। शहरातल्या मुख्य रस्त्यावरनं काही भाविक जात होते आणि यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळेच एका घरावरचे पत्रे उडून गेले आणि भाविकांच्या अंगावर पडले। दुर्घटनेमध्ये 8 पैकी 3 जण जखमी झाले। जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गंभीर जखमी झालेल्या अमित आढे या भाविकाला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये हलवलं गेलंय।